अविस्मरणीय सिंगापूर प्रवासाची सुरुवात सुरू होत आहे। पहा, खिडकीतून दिसणारा हा सिंगापूरचा हिरवागार लँडस्केप, समुद्र, हार्बर, नीटनेटके रस्ते खूपच सुंदर वाटते। थोड्याच वेळात जगप्रसिद्ध चांगी एअरपोर्टच्या धावपट्टीवर हे विमान लँड होणार आहे। आम्ही सिंगापूरमध्ये पोहोचलो आहोत। विमान रनवेवरून हळूहळू टर्मिनलकडे जात आहे। सिंगापूरचे चांगी एअरपोर्ट म्हणजे जगातील सर्वात स्वच्छ आणि आधुनिक विमानतळापैकी एक हे स्पष्ट जाणवतं। विमानाचं दार उघडलं आहे आणि आम्ही सिंगापूरमध्ये पाऊल टाकत आहोत। लांब कॉरिडॉरमधून चालताना खूप छान वाटत होतं। चांगी एअरपोर्टची खरी जादू आता तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच। चांगी एअरपोर्टची शांतता आणि शिस्त पहिल्या क्षणापासूनच जाणवत आहे। मार्गदर्शक बोर्ड आणि आजूबाजूला दिसणारी सुव्यवस्था अनुभवण्यासारखीच आहे। सगळीकडे डिजिटल साइन बोर्ड असल्यामुळे इमिग्रेशनकडे सुद्धा जाण्यास खूप सोपं होतं। आम्ही आता इमिग्रेशन हॉलकडे जात आहोत। इमिग्रेशन करताना फोटो काढणे, व्हिडिओ शूटिंग घेणे अलाउड नाही आहे। तिथे गेल्यानंतर पासपोर्ट स्कॅन केला जातो, फिंगरप्रिंट घेतली जाते आणि एक फोटो काढला जातो। सगळी प्रक्रिया खूप वेगवान आणि शिस्तबद्ध होती। अधिकाऱ्यांनी ओके म्हटल्यानंतर आम्हाला त्यांच्या देशात प्रवेश मिळाला। व्हिडिओत आहेत असे फ्लोअर ट्रॅक असल्यामुळे आपला लांब पल्ला चालायचा त्रास कमी होतो। चालताना दिसतात दोन्ही साईडनी रंगबिरंगी दुकाने, खाण्याचे पदार्थ, परफ्यूम, गॉगल्स, चॉकलेट, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सर्व काही। सिंगापूर एअरपोर्टमध्ये आपल्याला अनेक आकर्षणं पाहायला मिळतात। त्यापैकी एक खास आकर्षण म्हणजे इथला सुंदर फिश ॲक्वेरियम। पारदर्शक काचेतून दिसणारे रंगीबिरंगी मासे खूपच मनमोहक वाटतात। वरील दृश्य सुद्धा पहा किती छान दिसत आहे। लहान मोठे मासे शांतपणे पोहताना पाहणं खूप आनंद देणारं आहे। या ॲक्वेरियममुळे एअरपोर्टमध्ये निसर्गाचा स्पर्श जाणवतो। प्रवासाचा थकवा इथे क्षणात विसरायला होतो। हे पहा ना, आम्ही त्या काचेवर उभा राहून आतील फिश पाहत आहोत। कितीतरी लोक इथे उभं राहून माशांचं निरीक्षण करताना आपण पाहतो। म्हणजे काच सुद्धा पाहू शकता किती जाड आहे। मुलांसाठी तर हे ॲक्वेरियम खूपच आकर्षणाचं ठिकाण आहे। प्रत्येक मासा वेगळ्या रंगात, वेगळ्या आकारात दिसतो। आणि हे पहा ना, आजूबाजूचा प्रकाश, पाण्याची हालचाल खूप सुंदर दिसत आहे। इथं पाहून फोटो आणि व्हिडिओ काढायचा मोह तर सर्वांनाच होतो, मलाही झाला। मीही माशांचं निरीक्षण करताना बहिणीने माझा व्हिडिओ घेतला। एअरपोर्ट असूनही इथे शांतता अनुभवायला मिळते। हे फिश ॲक्वेरियम सिंगापूरच्या स्वच्छतेचं आणि नियोजनाचं उत्तम उदाहरण आहे। आमचा प्रवास सुरू होण्याआधीच हा अनुभव खूप रिलॅक्स देऊन गेला। सिंगापूर एअरपोर्ट इतका खास का आहे हे इथे आल्यावर समजलं। आता आम्ही बॅग घेण्यासाठी आलो आहोत। येथील बेल्ट पहा किती मोठे आहेत आणि नंबरिंग पण खूप सोपं आहे। तुमची बॅग पटकन मिळते। स्क्रीनवर फ्लाईट नंबर पाहून तुमचा बेल्ट लगेच सापडतो। प्रत्येकजण आपली बॅग ओळखून बॅग घेत होतं। माझ्या ताईची ही बॅग आली, तिने ती घेतली। मी सुद्धा माझ्या बॅगचं आता वेट करत आहे। बॅगवर नाव वगैरे चिकटवलं होतं। रोहिणी मंडलिक असं नेमप्लेट माझ्या मुलांना बनवून आणल्या होत्या, त्या फेविकॉलनं चिकटवलं होतं। बॅगवर नेम लिहिल्यामुळे आपली बॅग पटकन ओळखता येते। तसेच आपली बॅग दुसरं कोणीही घेऊन जाऊ शकत नाही, कारण एकाच कलरच्या बॅग बऱ्याच जणांच्या असू शकतात। म्हणून आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो तेव्हा बॅगवर नेम जरूर चिकटवा,
ही पहा माझी बॅग आली, मला लगेच ओळखली आणि मी घेतली. आता ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे. आता सॅक काढूनही मी ट्रॉलीमध्ये ठेवणार आहे की जेणेकरून पुढे जायला सोपं पडेल. सर्वांनी ट्रॉली बॅग असलेल्या बाजूला ठेवून दिल्या आणि हा डिजिटल वॉटरफॉल पाहू लागलो. खूपच छान दिसत होता. हा खरा धबधबा नाही आहे, तर डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केलेला डिजिटल वॉटरफॉल आहे. इकडे उभा ना जरा. पाणी पडल्यासारखा भास, बदलणारे रंग आणि प्रकाश यामुळे हा डिजिटल धबधबा पाहणाऱ्यांना क्षणभर थक्क करून टाकतो. खरं पाणी नसतानाही तो अगदी जिवंत वाटतो. हा डिजिटल वॉटरफॉल खास करून व्हिडिओ आणि फोटोसाठी खूपच सुंदर दिसतो. प्रत्येक अँगल्समधून शूट केल्यावर वेगवेगळा अनुभव मिळतो. थोडा वेळ इथं थांबल्यावर आम्ही निघालो. एअरपोर्टवरच असलेलं मॅजिक ऑफ ॲडव्हेंचर आता मी पाहायला जात आहोत. आत्ता आपण आलो आहोत सिंगापूरच्या अत्यंत प्रसिद्ध ठिकाणी ज्वेल सिंगापूर. इथे आपल्याला पाहायला मिळतो जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा रेन व्हॉर्टेक्स. पहिल्या नजरेतच हे दृश्य मंथक्क करून टाकतं. पाहू शकता किती मस्त दिसत आहे. जगातील सर्वात उंच इनडोअर धबधबा पाहताना अक्षरशः डोळे दिपून जातात. समोरून कोसळणारं हे पाणी, वरून येणारा नैसर्गिक प्रकाश खूपच छान दिसत आहे. वरून कोसळणारं पाणी, तसेच वरून येणारा नैसर्गिक प्रकाश आणि आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडं, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा हा अप्रतिम संगम आहे. हा रेन व्हॉर्टेक्स सुमारे 40 मीटर उंच आहे आणि तो ज्वेल चँगी एअरपोर्टच्या मध्यभागी आहे. विशेष म्हणजे हा धबधबा पावसाचं पाणी साठवून वापरतो. या धबधब्याच्या भोवती आहे सुंदर फॉरेस्ट व्हॅली, चालण्यासाठी छोटे छोटे मार्ग, झाडामधून जाणारी पायवाट आणि प्रत्येक कोपऱ्यात फोटो काढण्यासारखं दृश्य. इथून फिरताना इतकं छान वाटत होतं, सर्व प्रवासातील थकवा विसरायलाच झाला. पाण्याचा आवाज मनाला शांतता देऊन जातो आणि वेळ कसा जातो कळतही नाही. रंगीत प्रकाशात हा धबधबा आणखीनच जादुई दिसतो. मस्तच. पाण्याचा आवाज आणि इथे मिळणारा थंडावा मनाला खूप शांतता देऊन गेला. एअरपोर्टमध्ये असूनही इथे फिरताना मॉल किंवा गार्डनमध्ये आल्यासारखंच वाटत आहे. आम्ही इथून थोडा वेळ थांबलो, फिरलो, फोटो काढले
व्हिडिओ शूट केले आणि या क्षणाचा मनमुराद आनंद घेतला. संपूर्ण वातावरणच खूप प्रसन्न वाटत होतं. तर तुम्ही कधी सिंगापूरला आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या, कारण हा अनुभव शब्दात मांडता येणार नाही, तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. आमच्या सिंगापूर प्रवासाची ही सुंदर सुरुवात आम्हाला कायम लक्षात राहील. इथून निघताना मागे वळून पुन्हा एकदा वॉटरफॉलकडे पाहिलं. इतकं सुंदर दृश्य पाहिल्यावर इथून निघावंसच वाटत नव्हतं. इथून बाहेर पडताना मनात फक्त एकच विचार, पुन्हा एकदा इथं यावं. प्रत्येक स्टेप सोबत हा सुंदर क्षण आठवणीत साठवत जात आहे. हा प्रत्यक्ष अनुभव खरंच अविस्मरणीय आहे. आता पुढच्या प्रवासाकडे आम्ही वळणार आहोत, पण हा अनुभव कायम लक्षात राहील. इथून बाहेर पडताना मनात कृतज्ञता आणि समाधान दोन्ही होतं. अशा सुंदर ठिकाणी नक्कीच प्रवास करावा. एअरपोर्टमध्येच स्काय ट्रेन आहे, ती आम्ही पकडून ट्रॉली सकट आरामात आमचा प्रवास सुरू झाला. ही रेल्वे अगदी स्मूथ आणि शांतपणे चालते, त्यामुळे प्रवास खूप सोपा वाटतो. तसेच सर्व सामान असलेली ट्रॉली नेण्यासाठी सुद्धा छान जागा होती. कुठलाही त्रास नाही. सगळं खूप व्यवस्थित आणि नियोजन केलेलं होतं. काचेतून बाहेरचं सुंदर एअरपोर्ट दृश्य दिसत होतं. काय झालं ते आलं वाटतं. आता आम्ही सर्वजण लक्झरीकडे जात आहोत. लक्झरीतून हॉटेलच्या रूममध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला मी हॉटेलची रूमही दाखवेन. त्यानंतर आम्ही डिनर काय केलं तेही दाखवेन आणि व्हिडिओ इथेच समाप्त करेन. पुढे उद्या आम्ही काय पाहिलं ते पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओच्या लास्टला मी व्हिडिओ दिला आहे, तो क्लिक करून पहा. तो व्हिडिओ आहे आमच्या ट्रिपचा पहिला दिवस, तोही क्लिक करून पहा. आम्ही आता हॉटेलमध्ये आलो आहोत. हॉटेलच्या लॉबीमध्ये बसलो आहोत. आता आम्हाला आफताब सर रूमची चावी देतील आणि आम्ही रूमकडे जाऊ आणि फ्रेश होऊन डिनर करण्यासाठी इथेच येऊ. आम्ही रूममध्ये प्रवेश केला आहे. ही अशी रूम आहे. हे 2 बेड आहेत. हे इंटिरियर पहा. इथे एक छोटा टेबल आहे. त्यानंतर टीव्ही आहे. कपडे अडकवण्यासाठी हँगर वगैरे साईडला आहेत. टेबलला ड्रॉवर आहेत. खाली डस्टबिन आहे. इकडे आरसा आहे. इकडे दाखवते. इकडे छोटासा फ्रीज आहे. फ्रीजमध्ये तुम्हाला काय ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर हे लॉकर आहे. नंबर तुम्ही हे दाबून पैसे वगैरे लॉक करून ठेवू शकता. त्यानंतर चहा किंवा कॉफी बनवू शकता. ड्रॉवर आहेत, त्यामध्ये स्लीपर आहेत घालण्यासाठी. हे पहा, दोघींचे 2 ठेवलेले आहेत स्लीपर. हेअर ड्रायर आहे. आता टॉयलेट बाथरूम अटॅच्ड आहे. इथं टॉवेल्स ठेवलेले आहेत, नॅपकिन्स ठेवलेले आहेत, हँड वॉश आहे. हे बघा बेसिन, टॉयलेट आणि त्याच्या साईडला बाथरूम आहे, शॉवर आहे. Immerse yourself in authentic experience.
आता जरा फ्रेश होतो. दिवसभर प्रवास केलाय भरपूर. आता जरा फ्रेश होऊया. हे पहा, कॉफी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. शुगर पण आहे, शुगर फ्री पावडर सुद्धा आहे आणि यामध्ये गरम पाणी होतं आणि तुम्ही कॉफी बनवू शकता. आता डिनर करायला खाली जाऊया. नान आणि गुलाबजामुन संपले होते म्हणून त्यांनी नंतर आतून आणून ट्रेमध्ये घातले. सिंगापूर, मलेशिया, थायलंडचे व्हिडिओ इथून पुढे येतील, ते तुम्ही आवर्जून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला आठवणीनं सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आमचं डिनर झालं. आम्ही दोघींनी इथे थोडा वेळ लॉबीमध्ये बसणं पसंत केलं. थोडा वेळ बसलो, गप्पा मारल्या, थोडं व्हिडिओ शूट केलं आणि मग रूमकडे गेलो. इथे रूमचं कार्ड दिलं जातं. ते कार्ड तुम्ही नेहमीच जवळ ठेवावं लागतं, कारण ते कार्ड आहे ते लिफ्टला प्रेस केल्याशिवाय लिफ्ट चालू नाही होत. आपला फ्लोअरही तिथे प्रेस करावा लागतो. त्यानंतर जेव्हा तुम्ही रूममध्ये जाल तेव्हा डोअरला सुद्धा ते कार्ड प्रेस करावं लागतं. हे पहा, असं कार्ड असतं आणि तेच कार्ड तुम्ही आत गेल्यानंतर त्या बॉक्समध्ये घातल्यावरच लाईट ऑटोमॅटिक चालू होते, असं आहे. त्यामुळे कार्ड हरवून चालत नाही. आता आपण पुढे भेटू पुढील व्हिडिओत. व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू.